हो, हे आपल्या जुन्नर तालुक्यात होणार आहे. जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला तालुका, तसंच पर्यटन तालुका. या तालुक्याची ओळख शेतकऱ्यांचा तालुका अशीही आहे, कारण या तालुक्यात तब्बल 5 धरणं आहेत. येडगाव, चिल्हेवाडी, पिंपळगाव जोगा, माणिकडोह आणि वडच या धरणांमुळं तालुका सुजलाम सुफलाम झालाय. पण या 5 धरणांपैकी कुठल्याही एका धरणावर बोट क्लबचा प्रकल्प उभा राहिला तर तालुक्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळून आर्थिक उलाढाल वाढेल. असा प्रकल्प आपल्या आजूबाजूला कुठे आहे तर आहे, निश्चित आहे, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं MTDC बोट क्लबची निर्मिती केली आहे आणि तो प्रकल्प यशस्वीपणे सुरू देखील आहे, ज्यामध्ये बोटिंग, जेटस्की, बंपर राईड, बनाना राईड, लेक सफारी, चिल्ड्रन पार्क, आउटडोर कॅफे हाऊस, लेक क्रुझिंग, स्वच्छ बाथरूम्स अशा सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. हा प्रकल्प 2014 साली सुरू होऊन 2018 साली पूर्ण झाला. आज नाशिकमध्ये जगभरातून लोक येतात आणि या बोट क्लबला आवर्जून भेट देखील देतात. त्यामुळं नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळून आजूबाजूच्या गावातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. गावांमध्ये आर्थिक उलाढाल वाढू लागलीय. हा प्रकल्प महाराष्ट्र शासन पर्यटन विकास महामंडळानं केलाय, अर्थात महाराष्ट्र सरकारनं केलाय. मग जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असताना आणि तालुक्यात 5 मोठी धरणं असताना असा प्रकल्प आजपर्यंत आपल्याकडे का नाही झाला, असा प्रश्न तालुक्यातल्या जनतेच्या मनात आहे. तसंच आपल्या तालुक्यात ओझर देवस्थान इथं बोट क्लब चालू होता, तो कोणाच्या सांगण्यावरून बंद झाला हा देखील संशोधनाचा विषय आहे. चिल्हेवाडी इथं एक खाजगी संस्थेनं स्कुबा डायव्हिंगसाठी सर्वे केला होता, पुढे याचं काहीच काम का नाही झालं. असो, आपल्या जुन्नर तालुक्यातील एखाद्या धरणावर असा बोट क्लबचा प्रकल्प उभा राहावा यासाठी देशाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे आणि जुन्नर तालुक्याचे निष्ठावंत जनसेवक मोहित दादा ढमाले यांनी पुढाकार घेत प्रयत्न सुरू केलेत. तालुक्यामध्ये नवीन प्रकल्प येऊन आर्थिक भरभराट होणार, यामुळं जुन्नर तालुक्यातील जनता आनंद आणि समाधान व्यक्त करत आहे. तसंच मोहित दादांच्या या प्रयत्नांचे समर्थन तालुक्यातील जनता करते. त्यामुळेच निष्ठावंत जनसेवक मोहित दादा ढमाले यांची लोकप्रियता जुन्नर तालुक्यात वाढली असून लोक त्यांना भरभरून पाठिंबा आणि आशीर्वाद देत आहेत. जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा इरादा निष्ठावंत जनसेवक मोहित दादा